करताना दिसत नाही, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मी एकदा ना पुन्हा एकदा सगळ्या जागांचा अंदाज घेतो. आपण एकदा थोडासा आपण आपल्या झिनिया AI पोलचा एक ओव्हरऑल आपण थोडासा त्याचा एकदा उजळणी करूया. परत कुठल्या विभागांमध्ये कशा जागा मिळताना दिसतात, जे प्रेक्षक आता जोडले गेलेत आपल्यासोबत त्यांच्यासाठी ही आमची आजच्या झिनिया एक्झिट पोल्समध्ये आपण काय म्हटलं इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 28 ते 33 जागा या महायुतीला आणि 37 ते 42 जागा महाविकास आघाडीला. विदर्भामध्ये महायुतीला 32 ते 37 जागा, महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा, इतरांना 2 जागा. मराठवाड्यामध्ये 16 ते 21 जागा महायुतीला, 24 ते 29 जागा महाविकास आघाडीला, इतरांना 2 जागा. ठाणे कोकणामध्ये 23 ते 28 जागा या महायुतीला, 9 ते 14 जागा या महाविकास आघाडीला आणि इतरांना 3 जागा. मुंबईमध्ये 15 ते 20 जागा या महायुतीला, 15 ते 20 जागा महाविकास आघाडीला, इतरांना 1 जागा. खानदेशात 15 ते 20 जागा प्रत्येकी महायुती आणि महाविकास आघाडीला, इतरांना 1 जागा. आणि ओव्हरऑल जो आपला झिनियाचा अंदाज आहे 129 ते 159 जागा या महायुतीला आणि 124 ते 154 जागा या महाविकास आघाडीला इथे मिळताना दिसतात. इतरांना 10 जागा मिळताना दिसतात. त्यामुळे एक प्रकारे आपण त्याला फ्रॅक्चर मॅन्डेट असंही म्हणू शकतो, पण तरी सुद्धा काटेकी टक्कर आणि महायुतीला कुठेतरी जर त्याचा पॉझिटिव्ह पार्ट बघायचा आहे तर महायुतीला कुठेतरी इथे महाराष्ट्रात यश मिळताना दिसतात. मगाशी अनय मुद्दा मांडत होते. अनय, तुमचा मुद्दा बाकी राहिला होता. अनय, ओव्हरऑल जी 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 एकेकाकडे येतो. अनय, थोडक्यात तुमचा मुद्दा मांडाल. मला असं वाटतं की या निकालातनं जो नवीन खेळ सुरू होणार आहे महाराष्ट्रात त्याची ही नांदी आहे. पण एका वाक्यात सांगायचं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्थान अधिक मजबूत होणार आहे. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष राज्यातला म्हणून पुढे येताना सगळ्या एक्झिट पोल नुसार दिसतोय. आणि शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांना एक नवीन संजीवनी मिळतात. हे त्यातले 4 फॅक्टर मला या निकालांकडनं बघतोय आणि मनसेचं पुन्हा भवितव्य अंधकारमय दिसतंय. बर, शीतल म्हात्रेजी, एक लक्षात घ्या की जे तुम्ही म्हणताय त्रिशंकू येईल असं मला वाटत त्रिशंकू नाही. मला वाटतं की हा एज महायुतीला त्रिशंकू हा महायुती सत्तेवर येईल. तुम्ही बघाल की महायुतीचाच मुख्यमंत्री बसेल. कारण एक लक्षात घ्या की सगळीकडे दिसतंय तुम्हाला की भाजप हा मोठा पक्ष म्हणून समोर येतोय. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट भाजपलाच सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाईल. त्याच्यामुळे नक्की महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. आणि दुसरं महत्त्वाचं, जे लोकसभेमध्ये आमच्यामध्ये जे काही गडबड झालेली, जे काही आम्ही फेक नरेटिव्ह त्यांचं नाही थांबवू शकलो, ह्या सर्व गोष्टी आम्ही अगदी ठरवून यावेळेला आम्ही त्याच्यावर अभ्यास करून अगदी मायन्युटली आम्ही त्याच्यावर काम केलं आणि प्रत्येकाने त्याला जे काम नेमून दिलं होतं ते केलं. मग अगदी 50 प्रमुखांपासून अगदी गटप्रमुखांपर्यंत प्रत्येकाने आपापलं काम अगदी चोखपणे यावेळेला केलेलं आहे. आम्ही कुठेही कुठलीही गोष्ट ठेवलेली नाही की ही गोष्ट आपल्याकडून राहून गेली. आणि अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, महायुतीने केलेलं. आणि ज्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते एका जोमाने कामाला लागलेले आणि आपण करून दाखवायचं आणि आपण परत एकदा मोठ्या म्हणजे बूमने परत यायचं हे आम्ही ठरवलं होतं. आणि त्या पद्धतीने एकदिलाने आणि एकवाक्यतेने संपूर्ण महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी काम केलं, एकमेकांना समजावून घेऊन काम केलं. आणि मला वाटतं ह्याचाच फायदा हा आम्हाला येत्या 23 तारखेला दिसणार आहे. आणि काळजी करू नका, महायुतीचंच सरकार बनणार, कुठेही गोंधळ होणार नाही, काही नाही. आणि गुलाल आमचाच असणार आहे. परवा एक ॲडिशनल प्रश्न असेल, आज विचारत नाही, परवाच विचारेन निकाल येईल तेव्हा. जर जेव्हा हे निकाल जर असे येतील तेव्हा विचारेन की मुख्यमंत्री कोण. प्रश्नाचा म्हणजे आताच पेपर फोडतोय, उत्तर तयार करून ठेवा त्याचं. दीपक पवार काय म्हणाल? तुम्ही कमलेश महायुती आणि मवियाच्या बद्दल सांगितलं. मला अनयने सांगितलेला जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा वाटतो की जे बाकीचे पक्ष आहेत, म्हणजे तुम्ही मुंबई पुणे रस्त्यावर संभाजी छत्रपतींच्या पक्षाचं होर्डिंग पाहिलंय. वंचित बहुजन आघाडीने जवळपास 200 ठिकाणी लोक उभे केलेत. राज ठाकरेंनी 140 ठिकाणी उभे केलेले आहेत. आणि इतरही सगळे म्हणजे परिवर्तन आघाडी, बच्चू कडूंचे लोक, हे सगळे जे लोक आहेत, या सत्ता कोणाची तरी येईलच, पण या सगळ्या लोकांच्या मंडळींना मिळणारी जी मतं आहेत त्याचा एक विचार करण्याची गरज आहे. कारण ही मंडळी कुणाला तरी पाडण्यात किंवा विजयी